धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आज या ठिकाणी आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी भद्रा हनुमान मारुती भगवान यांची या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि म्हणून एकदा आपण बजरंगबली की, भद्रा हनुमान की। आजचा दिवस याकरता देखील महत्त्वाचा आहे की आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी राम मंदिरावर धर्मध्वजा ही फडकावलेली आहे आणि अशा पवित्र दिनी रत्नापूरच्या भद्रा मारुतीचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली ही खरोखर माझ्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री अतुल सावेजी, खासदार भागवत कराडजी, या भागाचे अतिशय कार्यक्षम आणि लोकप्रिय आमदार श्री प्रशांत बंबजी, आमदार संजय केळेकरजी, अनुराधाताई चव्हाण, संजय कोडगेजी, संजय खंबायतेजी, सुरेश बनकरजी, इद्रिस मुतानीजी, किशोर धनायतजी, किशोर शितोळेजी, या ठिकाणी उपस्थित श्री LG आयकवाड, त्याचप्रमाणे श्री अमोल जाधव, श्री रवींद्र चव्हाण, श्री प्रकाश चव्हाण, श्री या ठिकाणी उपस्थित श्री संजय खलाळे, श्री सुरेश दहिगावकर, त्याचप्रमाणे रत्नापूर खुलताबादचे आपले उमेदवार श्री परशुराम बारगळ, गंगापूरचे उमेदवार प्रदीप भैया पाटील, कन्नडचे उमेदवार संतोष कोल्हे, फुलंब्रीचे आपले उमेदवार आणि आपले ज्येष्ठ नेते सुहास शिरसाट आणि वैजापूरचे आपले अनुभवी आणि अतिशय कार्यक्षम असे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष श्री दिनेश परदेशी, या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व भावांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2 तारखेला नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपले आशीर्वाद मागण्याकरता मी उपस्थित झालो आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये मी आपल्यामध्ये आलो आहे ते कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही, कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलो नाही। मी आपल्याकडे आलो आहे एक सकारात्मक मत मागण्याकरता। याचं कारण आहे की आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एक सरकार काम करते आहे। मोदीजींच्याच नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देखील आपलं सरकार काम करत आहे आणि आता नगरपालिकेमध्ये देखील जर आपलाच अध्यक्ष आणि आपलंच सरकार आलं तर मोदीजींच्या योजना या थेट शहरापर्यंत, गावापर्यंत आणण्याचं काम हे या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी जे मत मागतो, आपल्याकडे या सगळ्या शहरांना चांगलं कसं करता येईल, या शहरांच्या समस्या कशा सोडवता येतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कसा करता येईल, या संदर्भातली एक ब्लूप्रिंट आहे, याची योजना आहे, याची कार्ययोजना आहे, याचं नियोजन आहे आणि त्याकरता मोदीजींसारखा भक्कम पाठिंबा आपल्याकडे आहे। बंधू भगिनींनो, आपल्या देशामध्ये अनेक वर्ष शहरीकरण होत होतं, पण या शहरीकरणाला आपण अभिशाप मानत होतो। या शहरीकरणाचं नियोजन करण्याकरता आपण कधी प्रयत्न केला नाही। परिणाम काय झाला? गावातून लोक शहरामध्ये आली, शिक्षण, आरोग्य, रोजगाराकरता, अन्न, वस्त्र, निवाऱ्याकरता
त्या ठिकाणी लोक आले, पण गावांना शहरामध्ये आलेल्या लोकांना राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या तयार झाल्या, अतिक्रमण तयार झाली, पिण्याच्या पाण्याच्या योजना न झाल्यामुळे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, नाल्या झाल्या, गटारीची योजना न झाल्यामुळे घाणीचं साम्राज्य झालं, लोकसंख्या वाढली, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कचऱ्याच्या संदर्भातल्या व्यवस्था न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरं बकाल झाली, लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आणि आपण पाहू शकतो की आज शहरांमध्ये एक गलथानपणा आपल्याला पाहायला मिळतो. पण बंधू भगिनींनो, 2014 साली मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी आपल्याला सांगितलं, शहरीकरण हा अभिशाप नाहीये, शहरीकरण एक संधी आहे. कारण शहरांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार आहे, शहरांमध्ये अन्न, वस्त्र, निवाऱ्याची संधी आहे, शहरांमध्ये आरोग्याची संधी आहे, शहरांमध्ये देशाचा 65% GDP तयार होतो आणि म्हणून त्या ठिकाणी उद्योगाला संधी आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे आपले सगळे शहर हे चांगले झाले पाहिजे. आणि देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केली, अटल अमृत सारखी योजना, ज्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शहराला हजारो कोटी रुपये मिळाले पाहिजे. 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त या योजनेच्या अंतर्गत या देशभरामध्ये मोदीजींनी दिले. आपल्या महाराष्ट्राला देखील शहरांमध्ये सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, भुयारी गटार योजना झाली पाहिजे, प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे, प्रत्येक रस्ता चांगला झाला पाहिजे, उद्यानं तयार झाली पाहिजे, वाचनालय तयार झाली पाहिजे. या प्रत्येक गोष्टी करता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिला आणि शहराचं चित्र आता बदलायला लागलंय. आज आपण पाहतोय शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कामं चालली आहेत. आमच्या प्रशांत बम यांनी तर त्यांच्या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम केलं की आज इथली परिस्थिती बदललेली आपल्याला पाहायला मिळते. बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो की मोदीजींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवनमान बदलत आहे. लोकांना त्या ठिकाणी चांगल्या सोयी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण हा सगळा प्रयत्न करत असताना आम्ही कितीही पैसे दिले, कितीही निधी दिला, तरी देखील तो निधी प्रामाणिकतेनं खर्च करणारी नगरपालिका असली पाहिजे. जर या ठिकाणी नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर आमचा त्यांच्यावर कंट्रोल असेल. आम्ही त्यांना सांगू शकू, आम्ही तुम्हाला पैसा देतोय, पण हा पारदर्शी प्रामाणिकतेने खर्च करा. ज्यांच्याकरता तुम्ही योजना तयार केली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या शहराकरता ज्या योजना आहेत त्या योजना योग्य पद्धतीने राबवा आणि शहरातल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक परिवर्तन घडवा, हे आम्हाला सांगता येईल. आणि म्हणून मी तुम्हाला मत मागण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आपण बघा, आम्ही केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत, आम्ही जे सांगतो ते करणारे. आपल्याला माहिती आहे, आपल्याच आशीर्वादाने मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये आपण आम्हाला दणदणीत विजय दिला आणि आपल्या आशीर्वादानं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनलो. ज्यावेळेस दणदणीत आशीर्वाद मिळाला, अनेक लोक म्हणायचे आता भाजपच्या इतक्या जागा आल्या, आता भाजप सगळ्या योजना बंद करेल. लोक सांगायचे आता आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही भाजपवाले बंद करतील. पण त्यांच्या नाकावर टिचून गेले 1 वर्ष ही योजना आम्ही सुरूच ठेवली आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही. आम्हाला तर केवळ लाडकी बहीण योजना चालवून थांबायचं नाहीये, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आम्हाला करायचं आहे, त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे आणि त्यांना लखपती दिदी करून त्या माध्यमातून आम्हाला विकास घडवायचा आहे. कारण मोदीजी सांगतात की ज्यावेळी एक महिला त्या ठिकाणी रोजगार कमावते
त्यावेळी पूर्ण परिवाराचं ती कल्याण करते. पुरुष होतात तर अनेक वेळा आपला पैसा गमावतात देखील, पण आमच्या महिला मात्र कमावलेला एक एक पैसा हा परिवाराच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी लावतात. आणि म्हणून या सगळ्या योजना आम्ही सांगितलं होतं. आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली होती. लोक म्हणायची योजना बंद होईल, पण ती योजना देखील आम्ही बंद केली नाही. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देणार, ती योजना बंद करणार नाही. पुढच्या वर्षी आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज आम्ही देणार आणि शेतकऱ्यांचं कल्याण हे या ठिकाणी आम्ही करणार. आज आपण पाहू शकतो या मराठवाड्यामध्ये दुष्काळ आपल्याला 5वीला पुजला आहे. हा जो काही दुष्काळ आहे हा दूर करण्याचा संकल्प आम्ही हातामध्ये घेतला आणि मी 2018 साली सांगितलं होतं मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण मराठवाड्याची पुढची पिढी हा दुष्काळ पाहणार नाही. आणि त्या ठिकाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणण्याचा निर्णय आपण घेतला. आज मला आनंद वाटतो की आता ते स्वप्न पूर्णत्वाकडे निघालेलं आहे. पुढच्या वर्षी आम्ही आहोत आणि 54 TMC पाणी हे कोकणातलं या मराठवाड्यामध्ये आणून या मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ करण्याचं काम हे आपलं या ठिकाणी भाजपचं सरकार निश्चितपणे करणार आहे. बंधू भगिनींनो, पण हे सगळं करत असताना प्रशांत बम यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी त्या ठिकाणी BLIच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये सिंचनाची अशी व्यवस्था उभी केली की शेतीपर्यंत पाणी गेलं, ड्रिपनी पाणी गेलं. आणि ज्या ठिकाणी काल परवापर्यंत शेतीला अडचण होती, आज त्या ठिकाणी बागायती शेती होते. आता टप्पा 2चं काम देखील चाललेलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम देखील चाललेलं आहे. मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की भाजप निवडून आल्यानंतर मी जसा प्रशांत बम यांच्या पाठी तसा या सगळ्या नगराध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या पाठीशी देखील पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आताच प्रशांतनी सांगितलं म्हैसमाळ, वेरूळ, सुलीभंजन असा एक पर्यटनाचं सर्किट आपल्याला तयार करायचं आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. त्याकरता देखील आपण मदत करणार आहोत. आणि आमच्या प्रशांतनी गंगापूर उपसा सिंचन योजनेतनं 40 गावातल्या 25,000 एकर जमिनीला जे पाणी या ठिकाणी दिलेलं आहे, आज त्यातनं एक मोठं परिवर्तन होत आहे. त्यातनं चांगली पिकं तयार होत आहेत. पण या पिकांना मार्केट मिळालं पाहिजे म्हणून आपण समृद्धी महामार्ग तयार केला. आता समृद्धी महामार्गामुळे पुढच्या काळामध्ये आमच्याकडे हॉर्टिकल्चरची व्यवस्था झाल्यानंतर केवळ देशातच नाही तर परदेशात देखील आम्ही आमचा माल नेऊ शकू अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी करतो. आणि म्हणून मला खरं म्हणजे 1000 कोटी रुपयाची आपण गंगापूर वैजापूर ही ग्रीडची योजना तयार केलेली आहे. या योजनेला देखील आपण मान्यता दिली आहे आणि या सगळ्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हे कार्य चाललेलं आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या हाती ही नगरपालिका आल्यानंतर या कामाला आपल्याला गती देता येईल आणि लोकांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन हे आपल्याला घडवता येईल. बंधू भगिनींनो, मला फार लांब लचक भाषण या ठिकाणी करायचं नाही. मी तर केवळ एवढंच सांगण्याकरता आलो आहे, 2 तारखेला आमची जबाबदारी तुम्ही घ्या. म्हणजे 2 तारखेला कमळाची जबाबदारी तुमची आणि 2 तारखेनंतर 5 वर्ष तुमची जबाबदारी आमची. हे सांगण्याकरता आज खरं म्हणजे मी याकडे आलेलो आहे. पुढचे 5 वर्षामध्ये या भागामध्ये पूर्ण परिवर्तन करून आपण दाखवू आणि एक मोठं काम हे आपल्याला पाहायला मिळेल. बंधू भगिनींनो, या निवडणुकांमध्ये लोक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतील. या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जातीपातीचं धर्माचं राजकारण देखील होईल. पण हे सगळं बाजूला ठेवा. एवढंच लक्षात ठेवा, आपला विकास कोण करू शकतो, कोणी आजपर्यंत आपला विकास केलाय, या महाराष्ट्राला पुढे कोण नेऊ शकतो, कोणाच्या हातामध्ये या महाराष्ट्राची किल्ली आहे, कोणाच्या हातामध्ये या महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद आहे. आणि हे जर आपण बघितलं
तर आपली भाजपची महायुती आणि आपलं कमळ हेच आपल्याला पुढे नेऊ शकतं. आणि म्हणून 2 तारखेला आपण कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देवा भाऊ. मी गंगापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप भैया पाटील यांना विनंती करतो की आपण या जाहीर सभेचं आभार प्रदर्शन करावं. आज महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस तसेच या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय अतुलजी सावे तसेच भागवतजी कराड या गंगापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतजी बंब, दुसरे आमदार चव्हाणताई तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय खंबाते साहेब किशोरजी धनायत तसेच उपस्थित सर्वच जनसमुदाय व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपले सर्वांचेच हार्दिक आभार व्यक्त करतो व आपल्याला धन्यवाद देतो. भारतीय जनता